7व्या श्लोकमध्ये आपलं स्वागत आहे. नसे अंतरी कामना क्षोभ ज्याचे, जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा प्रीती रामार्थी ज्याची वसली, जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. समर्थ आपल्या 7व्या श्लोकामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतात की खऱ्या भक्ताची किंवा एका यशस्वी व्यक्तीची लक्षणं आहेत काम, म्हणजे स्वतःची जी इच्छा आहे, जे आपण कृती करू शकतो, जसं ज्यांच्या मनात कोणतीही इच्छा काम करण्याची. थोडक्यामध्ये राग म्हणजे काय तर क्षोभ, तोच खरा सुखी आहे. म्हणजे जो रागावर नियंत्रण ठेवू शकतो आणि काम करण्याची ज्याची इच्छा आहे तोच यशस्वी व्यक्ती होऊ शकतो. जसं आपण एखाद्या काम करत आहे आणि एक खूप चांगला आणि माहितीपूर्ण कामावरती आपला भर असेल, त्यावर अपेक्षेप्रमाणे जर आपल्याला फळ मिळत नसेल तर आपण लगेच निगेटिव्हमध्ये जातो. म्हणजे आपल्याला लगेच निगेटिव्ह गोष्टी आठवायला लागतात. कोणत्याही गोष्टी करायला गेलो की आपल्याला वाटतं हे काही खरं नाही आहे, याच्यात आपलं काही करिअर होऊ शकत नाही. पण त्याच्यामध्ये जर आपण सातत्य ठेवलं आणि येणाऱ्या रागावर जर नियंत्रण ठेवलं तर जे मनात येणारे विचार आपण आपोआप घालू शकतो. जे वाईट विचार आहे, निगेटिव्ह विचार, लोक माझे काम का समजत नाही, या रागाला आणि या नैराश्यातून येणाऱ्या इच्छेला काम क्षोभ असं म्हटलं गेलेलं आहे. सदा प्रति रामार्थी ज्याची वसली, म्हणजे कामावर ज्याची श्रद्धा आहे, ज्याचे प्रेम सतत रामार्थावर आहे, म्हणजे सत्याच्या मार्गावर ईश्वराची ज्याची भक्ती आहे, तसेच तो व्यक्ती धन्य आहे. समर्थ म्हणतात आजच्या ज्या युगामध्ये बऱ्याचशा टीकेने अपयशाने आपण डगमगून न जाता तुमची कामाप्रती असलेले जी प्रेम आहे, तुमच्या कामावर असलेला जो विश्वास आहे, यावर तुम्ही लक्ष केंद्रित जर केलं तर ज्यावेळेस ज्यावेळेस लोकांनी तुम्हाला नावं ठेवले, ज्यावेळेस तुम्ही यशस्वी होताल, त्यानंतर हेच लोक तुमची वाट बघत आणि हार तुरे घेऊन उभे राहतील. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे की लोकांच्या निंदाकडं दुर्लक्ष करून निगेटिव्ह गोष्टी या सोडून देत चालायच्या. आणि आजच्या काळात जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळेस न घाबरता काम करत राहायचंय. यश हे आपोआप तुमच्याकडे येत जाईल. तुमची भक्ती ही तुमच्या कर्तव्यावर प्रामाणिकपणे असली पाहिजे. तेव्हा ईश्वराची कृपा म्हणजेच रामाची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल. आणि लोकांच्या कमेंटवर तुम्ही लक्ष न देता आपल्या क्वालिटीवर, आपल्या सुधारणेवर लक्ष जर केंद्रित केलं, तुम्हाला फक्त करायचं काय आहे की फक्त रोज 1% तुमच्यामध्ये सुधारणा करायची. बघायला गेलं 1% फार छोटा वाटतो, परंतु 365 दिवसात जर तुम्ही एक दिवस स्वतःमध्ये बदल करत गेलात तर 365% तुमच्यामध्ये निश्चितच बदल झालेला असेल. तर आजपासून तुम्ही स्वतःमध्ये 1% सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करा. आणि जर करणार असेल तर कमेंटमध्ये असं लिहा की मी आजपासून रोज 1% माझ्या स्वतःमध्ये सुधारणा करेल. बघूया पुढच्या वर्षी निश्चितच तुमच्यामध्ये आजचे जे तुम्ही आहात ते उद्याच्याला तुम्ही नसणार आहे. धन्यवाद. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.